माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बोंबील स्टर फ्रायची रेसिपी. सगळ्यात आधी मी बोंबीलला मधून चिरून घेतलेलं आहे. ह्याची हड्डी काढून मीठ, हळद आणि निंबू टाकून ह्याला मॅरिनेट केलेलं आहे. स्टफिंगसाठी आपण मसाला रेडी करूया. ज्यासाठी मी अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कच्चं नारियल घेतलेलं आहे, निंबू घेतलेले आहे, एक तिखट मिरची आणि एक कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे. आता एका मिक्सर जारमध्ये हे सगळं आपण टाकून घेणार आहे आणि विदाऊट वॉटर ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मी मसाला बनवत आहे, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या शहरातून आमचा हा व्हिडिओ बघत आहे आणि आम्हाला सपोर्ट करायला नका विसरू. हा आमचा न्यू चॅनल आहे, आम्हाला तुमची सपोर्टची गरज आहे. बघू शकता आपण की इथे मी दरदरा मसाला जे आहे ते वाटून घेतलेला आहे. आता ह्याला आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि ह्याला बारीक पेस्ट म्हणून करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही जास्त पाणी पण नाही आहे आणि कमी पाणी पण नाही आहे. एकदम स्टफिंगसाठी परफेक्ट मसाला इथे आपण रेडी करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा की आपण बोंबीलला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲडजस्ट करा. बोंबील मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता इथे आपण एक एक बोंबील घेणार आहोत. थोडं थोडं ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहे आणि ह्याला फोल्ड करत जाणार आहे. आपल्या बोंबीलमध्ये अजिबात पाणी नाही आहे. तर बघू शकता की हे किती व्यवस्थितपणे चिपकलेले आहेत. मसाला जर तुमचा बाहेर येत असेल तर ह्याला हळूहळू दाबून आतमध्ये प्रेस करा. स्टफिंग ह्याची खूप छान भरून घेतलेली आहे आपण बघू शकता तुम्ही. आता मी ह्याला फक्त 5 मिनिटासाठी परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण की बोंबीलला पाणी सुटायला नाही पाहिजे. इथे मिक्सरमध्ये मी ब्रेड टाकून घेतलेले आहे आणि ह्याला मी ग्राइंड करणार आहे, म्हणजे आपले ब्रेड क्रम्स तयार होतील. एकदम बारीक ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत. 2 अंडे फोडून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर ते टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपले जे बोंबील होते ते छानपणे थंडे झालेले आहेत. आता ह्याला आपण अंड्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये कोट करायचं आहे. सगळ्या बाजूंनी आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत आणि ही प्रोसेस जी हे आहे आपल्याला हे फटाफट करून घ्यायची आहे. की जेवढा वेळ तुम्ही ह्याला देणार तेवढंच बोंबीलला पाणी सुटत जाणार आणि मग तुमची कोटिंग बरोबर होणार नाही. कोटिंग झाल्यानंतर तुम्ही ह्याला फ्रीझरमध्ये पण ठेवू शकता किंवा लगेच फ्राय पण केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक एक करून मी बोंबील टाकत आहे. प्रत्येक रोलमध्ये 5 सेकंडचा गॅप ठेवा तुम्ही, कारण मग हे एकमेकांना चिपकून जातील आणि ते ओपन होणार आणि तुमचं पूर्ण तेल, मसाला, बोंबील सगळं खराब होऊ शकतं. म्हणून पेशन्सनी हळूहळू एक एक रोल तुम्ही टाका. वन साईड त्याची गोल्डन कलर आल्यानंतर ह्याला हळूच फ्लिप करून घ्या आणि सगळ्या साईड्सनी ह्याला गोल्डन कलर येसपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस तुम्ही स्लो किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवू शकता. ह्याला जे आहे आपण बोंबील आतून रोल केलेले आहेत, तर आतली जी आपली बोंबीलची कोटिंग आहे ती पण फ्राय व्हायला पाहिजे. म्हणून आपण ह्याला स्लो गॅसवरतीच फ्राय करायचं आहे. हे फ्राय करून झालेले आहेत. आता ह्याला आपण टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे, म्हणजे याचं एक्सेस ऑइल निघून जाईल. तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हे असे आपले बोंबील स्टफ फ्राय रेडी झालेले आहे. ह्याला तुम्ही तुमच्या फेवरेट डिपसोबत खाऊ शकता. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.